हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्हॉल्युशन. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण करंट अफेअर MCQजवरती सुद्धा बोलायला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक 3-4 दिवसातून मी एक MCQचं वेगळं व्हिडिओ अपलोड करत जाईन. जशा पद्धतीनं त्या न्यूजपेपरमधून MCQज मी काढीन तशा पद्धतीनं त्या MCQचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस करत जाऊ. आता पहिल्यांदा आपण ही सुरुवात करतोय ना, तर सोप्या सोप्या MCQज पासून सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला पण ते जास्त जड जाणार नाही. हळूहळू आपण अवघड मी MCQज त्याच्यातून काढत जाईन. कॉम्प्लिकेटेड जे क्वेश्चन असतात तशा पद्धतीचे क्वेश्चन काढत जाईन. पण आज जे आपण क्वेश्चन बघणार आहोत ते खूप सोपे आहेत. तुम्ही सर्व काही क्वेश्चन सहजासहजी अटेम्प्ट करू शकताय. आणि जसजसा आपला मग MCQ सोडवण्याचा सराव होईल ना, तसतसं मग आपण आणखी डीपमध्ये जायला सुरुवात करूया. आणि एका लेवलला जाऊन आपण ह्या लेवलला जायचं आपलं ध्येय आहे की UPSC कशा पद्धतीने क्वेश्चन विचारते, MPSC कशा पद्धतीने क्वेश्चन विचारते, आणि तिथं जर क्वेश्चन विचारला गेला तर तो क्वेश्चन आपल्यासाठी सोपा पाहिजे, एवढ्या लेवलला आपल्याला करंट अफेअर MCQजमध्ये जायचं आहे. म्हणजे आपण बघतो हे त्याच्यापेक्षा थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असायला पाहिजे, तरच आपल्याला ते इझी जाऊ शकतात. या लेवलला जरी आपण जाऊन पोचलो ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बघूया मग आता हे जे MCQज आजचा आपण बघतोय ना, ते विशेष करून आजचा द हिंदू आपण बघितला आहे, कालचा द हिंदू बघितला आणि परवाचा द हिंदू बघितला. या 3 दिवसाच्या द हिंदूवरती मी 1-2 फक्त MCQज काढलेत. 6-7च MCQज आहेत, जास्त नाही आहेत. परंतु याच्यामध्ये MCQज आपण सोडवणारच आहोत. परंतु भर आपला कशावर असणार आहे की क्वेश्चन रीड करत असताना नेमका भर कशावर द्यायचा आणि कशा पद्धतीनं क्वेश्चन सोडवायचं. आणि क्वेश्चन MCQ ज्यावेळेस आपण सोडवत असतो त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये किती इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. काय वेळेला 100% इन्फॉर्मेशन त्याची नसते, त्याची 50%च इन्फॉर्मेशन तुम्हाला असते, 30%च इन्फॉर्मेशन असते. तरीसुद्धा आपण कशा पद्धतीनं लॉजिक यूज करून तो क्वेश्चन टॅकल करू शकतो. आणि नेमकं लॉजिक यूज करणं म्हणजे काय असतं हे सुद्धा आपण याच्याबरोबर बघणार आहोत. जेणेकरून आपण क्वेश्चन सोडवायचा कसा याची तयार पहिल्यांदा करायला पाहिजे, नंतरच आपण ते व्यवस्थितरित्या टॅकल करू शकतो. बघूया मग पहिला क्वेश्चन महत्त्वाचा कोणता आहे. तो आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनवरती असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. मग टोटल आता एक वेगळं व्हिडिओ मी कधी याच्या अगोदर अपलोड केलं होतं. कशावरती तर क्वेश्चन MCQचा जो आहे नेमका रीड कसा करायचा. मग त्याच्यावरती आपण बघितलं होतं की पहिल्यांदा डायरेक्शन रीड करायचं. क्वेश्चनमध्ये डायरेक्शन काय सांगितलं, मग हे एक स्टेटमेंट आपल्याला महत्त्वाचं आणि हे एक पहिल्यांदा वाचणं महत्त्वाचं आहे. मग वाचूया ते आपण. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स अबाउट SCO म्हणजे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी खाली काही स्टेटमेंट दिले, त्याचा विचार करा. आणि पुढे काय सांगितलंय, विच इज ऑर आर द करेक्ट स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स ऑफ अबाव. म्हणजे वरीलपैकी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. हे पूर्ण कळलं आपल्याला, म्हणजे डायरेक्शन कळली. नेमकं आपल्याला या क्वेश्चनमध्ये आन्सर कसं करायचं याची एक डायरेक्शन कळली. आणि हे करेक्ट जे आहे ना त्याला मी मुद्दाम रेड कलरमध्ये केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. याचं कारण हे की इथं करेक्ट, इनकरेक्ट, नॉट करेक्टमध्ये बऱ्याच वेळा गडबडीत आपण ते करू शकत नाही. त्यामुळे ह्या करेक्ट याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि जर एक्झाममध्ये तुम्ही गेला तर अशा पद्धतीने तुम्हाला काही वेगळा फॉन्ट दिलेला नसतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता की करेक्ट सांगितले की इनकरेक्ट सांगितले. कधी बऱ्याच वेळेला असं होतं की इनकरेक्ट सांगितलेलं असतं पण आपण त्याला करेक्ट समजतो आणि तशा पद्धतीने क्वेश्चन अटेम्प्ट करून येतो. आणि ज्यावेळेस आन्सर की येते चेक करतोय आपण त्यावेळेस आपल्याला ते चुकलेलं असतं आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण इथं क्वेश्चन रीड करत असताना चूक केलेली आहे. मग त्याचीसुद्धा आपण दक्षता याच्यामध्ये घेणार आहे. तशासुद्धा ती एक हॅबिट आहे की फोकसली कसा क्वेश्चन वाचायचा, ती सुद्धा हॅबिट आपली या सिरीजमध्ये डेव्हलप मी करण्याचा प्रयत्न करेन. मग आता आपल्याला डायरेक्शन कळली की शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी खालीलपैकी कोणती करेक्ट स्टेटमेंट आहे ती आपल्याला शोधायचं आहे. त्याच्या आधारावरती आपण करेक्ट आन्सर काय आहे ते शोधायचं आहे. बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बघूया. इट इज अन युरोशियन इकॉनॉमिक अँड सेक्युरिटी अलायन्स. म्हणजे ही इकॉनॉमिक अँड सेक्युरिटी अलायन्स आहे असं म्हणता येईल. करेक्ट आहे स्टेटमेंट. त्यानंतर चायना, रशिया, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आर द फाउंडर मेंबर. हे जे चायना आहे, रशिया आहे, ताजिकिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, हे फाउंडर मेंबर म्हणजे स्थापना करणारे देश आहेत शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हटलंय. करेक्ट आहे हे स्टेटमेंट. तिसरं स्टेटमेंट काय, इट्स अल्सो कॉल्ड शांघाई पॅक्ट. याला शांघाई पॅक्ट सुद्धा असं संबोधतात, हे सुद्धा सांगितलं. हे पण करेक्ट आहे. याच्यावरती टोटल शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, याच्यावरती डिटेल डिस्कशन आपलं झालेलं आहे ऑलरेडी. मग हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. मग आपला आन्सर काय असेल, ऑल ऑफ दी अबाव. हे ए आन्सर आपला असेल कारण सर्व वरची स्टेटमेंट जी आहेत ती
करेक्ट आहेत. आता याच्यापेक्षा पुढचा मुद्दा काय आहे, जर समजा याच्यातली 2 स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहेत, पहिलं आणि दुसरं माहिती आहे करेक्ट आहे, पण तिसऱ्यावरती याला शांघाय पॅक्ट म्हणतात की नाही म्हणतात याच्यावरती समजा तुम्ही कन्फ्यूज आहात, तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नाही, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 70% इन्फॉर्मेशन या क्वेश्चनची आहे. मग आता ही 2 आहेत ना, ही 2 असणारी, हे जे 2 ऑप्शन ज्याच्यामध्ये आहेत तेच तुम्ही सिलेक्ट करायचं, म्हणजे उत्तरातून उत्तर काढायला शिकायचं. मग तिसऱ्या विषय तुम्हाला माहिती नाही, ठीक आहे तिसरं सोडून द्या विषय, फक्त 2 वरती आन्सर काढता येते का बघा. 2 माहिती तुम्हाला, 2 पैकी आपल्याला हे माहिती आहे समजा की 100% पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे, बरोबर आहे. मग आन्सर मध्ये पहिलं आणि दुसरं हे असणारच, समजते. मग आता ऑल ऑफ द अबव मध्ये पहिलं आणि दुसरं आहे, बरोबर आहे. मग हे आन्सर कदाचित असू शकतं, बरोबर आहे. पुढचं ओनली 1 दिलंय, मग हे आन्सर नसणारच आहे, कारण आपल्याला परफेक्ट माहिती आहे 1 आणि 2 करेक्ट, आणि इथं फक्त 1 करेक्ट असं सांगितलं, त्यामुळे हे आन्सर नाही, समजते. हे कॅन्सल झालं. त्यानंतर पुढं 2 आणि 3 दिलंय, पण आपल्याला 1 आणि 2 आहे हे करेक्ट माहिती आहे, 100% माहिती आहे 1 आणि 2 हे उत्तर याचं, परंतु याच्यामध्ये 2 आणि 3 दिले, 1 दिलंच नाही, त्यामुळे हे पण कॅन्सल झालं, बरोबर आहे. पुढचं काय सांगितलंय, 1 आणि 3 सांगितले तुम्हाला, परंतु आपल्याला करेक्ट माहिती आहे 1 आणि 2 आहे, तिसऱ्यामध्ये कन्फ्यूज आहात. पण याच्यात जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 1 दिले पण 2 दिलं नाही, समजते. म्हणजे हे आन्सर असू शकत नाही. मग आन्सर काय झालं, ए झालं, ऑल ऑफ द अबाव. म्हणजे तुम्हाला 2 जरी पर्याय करेक्ट माहिती असले आणि तिसऱ्यामध्ये कन्फ्यूज असाल तरी सुद्धा तुम्ही आन्सर करू शकताय. म्हणजे 70% इन्फॉर्मेशन जर तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा तुम्ही आन्सर करू शकता, हे तुम्हाला सांगायचं. म्हणजे याला आपण याला एक्सक्लूड मेथड सुद्धा आपण म्हणू शकतो, की कॅन्सलेशन मेथड याला म्हणतात. म्हणजे कॅन्सल करून आपण कशा पद्धतीने B, C, D कॅन्सल केलं आणि ए हे उत्तर आहे काढलं, तर त्याला कॅन्सलेशन मेथड म्हणतात. ही कॅन्सलेशन मेथड आणि अशा प्रकारच्या मेथड असतात ना क्वेश्चन सोडवायच्या, ज्या टेक्निक असतात, हे जे स्किल आहे ते स्किल डेव्हलप होण्यासाठी भरपूर MCQs तुम्हाला सोडवणं गरजेचं असतं. वारंवार नवीन स्किलनं नवीन स्मार्ट वर्क करून तुम्हाला आन्सर काढणं गरजेचं असतं. कधी कधी काही विद्यार्थ्यांना एकच परफेक्ट माहिती असते, या 2 मध्ये कन्फ्यूज असतात तरीसुद्धा ते आन्सर काढतात, तरीसुद्धा काही क्वेश्चनमध्ये शक्य असतं ते आन्सर काढणं. त्यामुळे तुम्हाला ही कॅन्सलेशन मेथडसुद्धा घ्यायला पाहिजे. समजा आता तुम्हाला 2 आणि 3 माहिती नाही, फक्त एक विषय माहिती आहे की एकच बरोबर आहे, बाकी 2 मध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात. 2 आणि 3 विषय तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन नाही, त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही तुमचा विचार चालू आहेत, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज आहात. परंतु एक विषय तुमचा काय परफेक्ट माहिती आहे तुम्हाला, एकच याचा आन्सर आहे. मग इथं सुद्धा C कॅन्सल होते आणि A, B आणि D या तिन्हीमध्ये आन्सर कोणतं तर आहे हे तुमच्या लक्षात येते, समजते तुम्हाला. मग 2C तर कॅन्सल करू शकला ना तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे 25% कमी पॉसिबिलिटी झाली तुमचा आन्सर चुकण्याची, समजते. त्यामुळं तुम्हाला अशा प्रकारची कॅन्सलेशन मेथडसुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे क्वेश्चन रीड करताना जसं मी तुम्हाला सांगितलं, डायरेक्शन पहिल्यांदा वाचायचं आणि डायरेक्शनमध्ये काय करायचं आपल्याला, की नेमकं क्वेश्चन म्हणजे नेमकं त्या क्वेश्चनमध्ये काय अपेक्षित आहे हे ओळखणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे एकंदरीत मला काय सांगायचं आहे की क्वेश्चन रीड करत असताना पहिल्यांदा काय कशाविषयी क्वेश्चन विचारलं हे बघणं गरजेचं आहे. ते आपण बघितलं शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनविषयी विचारलं, मग त्याच्यामधून काय शोधायचं आहे तर करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे, बरोबर आहे. याला म्हणायचं क्वेश्चनचं डायरेक्शन. मग ते डायरेक्शन बघितलं, त्यानंतर मग करेक्ट स्टेटमेंट बघितली कोणकोणते आहेत, मग आपल्याला समजलं सगळीच करेक्ट आहेत, मग आपण आन्सरपर्यंत पोचलो, ए हे आन्सर आहे म्हणून, समजते, ऑल ऑफ द अबव. आणि त्यानंतर मग 50% इन्फॉर्मेशन, मग ते कॅन्सलेशन मेथड काय हे आपण बघितले. आता पुढचा क्वेश्चन महत्त्वाचा कोणता आहे ते बघूया. आता इथं पुढचा क्वेश्चन काय विचारला आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, खालील स्टेटमेंट्सविषयी विचार करा हे सांगितले. त्यानंतर विच इज और आर द इनकरेक्ट स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स ऑफ अबाव, म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट वरीलपैकी आपल्याला शोधायचे आहेत, बरोबर आहे. हे डायरेक्शन समजलं. आता फर्स्ट स्टेटमेंट, अकूस म्हणजे काय तर ऑस्ट्रेलिया, UK आणि US यांचा एक ट्रायलॅटरल ग्रुप बनला आहे. तो कशासाठी बनला होता तर जो इंडो पॅसिफिक रिजन आहे त्या रिजनला केंद्रीभूत धरून यांचा ग्रुप बनला होता, बरोबर आहे. याच्यावरती त्यावेळेस डिस्कस केलं होतं आपण, कालच, आज पण डिस्कस बहुतेक आज पण डिस्कस केले, काल पण डिस्कस केलं होतं याच्यावरती आपण. आणि याच्यावरती मग काय विचारलंय, अकूस इज अ सिक्युरिटी अलायन्स फॉर्म्ड बाय ऑस्ट्रेलिया, UK आणि US. ऑस्ट्रेलिया, UK आणि USचा हा ग्रुप आहे म्हणून सांगितलं, हे एक अलायन्स आहे, सिक्युरिटी अलायन्स आहे म्हणून सांगितले, करेक्ट आहे स्टेटमेंट. दुसरं काय, द अलायन्स विल सी ए रिशेपिंग ऑफ रिलेशन्स इन द इंडो पॅसिफिक रिजन्स अँड बियॉन्ड. जी अलायन्स आहे
ती इंडो पॅसिफिकला केंद्रभूत धरून हे रिलेशनशिप फाउंड केले गेले आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा हे रिलेशनशिप ते जपण्याचा प्रयत्न करतील, अशा प्रकारचा अलायन्स हे बनवलेलं आहे. करेक्ट आहे दुसरं पण स्टेटमेंट. तिसरं काय, इट विल हेल्प इक्विप ऑस्ट्रेलिया विथ न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन्स. करेक्ट आहे हे पण. हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. मग आपल्याला काय शोधायचं आहे, आपल्याला इनकरेक्ट म्हणजे करेक्ट नसणारे स्टेटमेंट शोधायचे. परंतु इथं बघितलं आपल्याला काय समजलं की तिन्ही पण स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत, म्हणून उत्तर याचं डी येणार. नन ऑफ द अबाव, वरीलपैकी एकही स्टेटमेंट इनकरेक्ट नाहीत, सर्व करेक्ट स्टेटमेंट आहेत. समजते, म्हणून आपलं उत्तर डी आहे. आणि याच्यामध्ये एक तुम्हाला माहिती असेल, दोनच माहिती असतील, पहिले तिसरं माहिती नसेल, किंवा दुसरं आणि तिसरं माहिती असेल, पहिलं मध्ये कन्फ्यूज तुम्ही असाल, तर मग कॅन्सलेशन मेथड जशी पहिल्यांदा आपण वापरली ना तशी मेथड वापरून बघायचं, त्याच्यातून आन्सर मिळाला तर मिळालं. समजते. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज असताना हे अशा प्रकारचे स्टेटले, आता हे खूप सोपे क्वेश्चन आहेत म्हणून आपण डायरेक्टली सोडवू शकतोय, परंतु ज्यावेळेस UPSC MPSC क्वेश्चन विचारणार ना त्यावेळेस बऱ्याच क्वेश्चनमध्ये आपण कन्फ्यूज असतो. एखाद्या तर ऑप्शनमध्ये कन्फ्यूज असतो, 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज असतो. मग त्यावेळेस कॅन्सलेशन मेथड वापरून बघायचं की ॲन्सर आपल्याला त्याच्यातून मिळतंय का नाही. मग त्याच्यातून ॲन्सर जर आपल्याला मिळत असेल तर मग मोर दॅन सफिशियंट आहे, दुधात साखरच आहे. मग समजते. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रिक्स आपण वापरून बघायच्या. आणि तुम्ही स्वतः तुम्हाला काय तुमच्या सरावानं काय ट्रिक्स माहिती झाल्या तरीसुद्धा ती खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. तुमच्या स्वतःच्या टेक्निक्स काय तुम्ही डेव्हलप केलं तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि ते सरावानेच येतं. त्यामुळे MCQचा सराव खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त कर. समजते. पुढचा क्वेश्चन महत्त्वाचा बघू कोणता आहे तो. पुढच्या क्वेश्चनमध्ये विशेष करून आपल्याला चूज द करेक्ट स्टेटमेंट विचार, त्याच्यामध्ये मग ई श्रम पोर्टलविषयी खरं तर विचारले, पण नीट क्वेश्चन आपण जसं आपलं ठरलं आहे तसा वाचूया. डायरेक्शन पहिल्यांदा, चूज द करेक्ट स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स बिलो. खालीलपैकी करेक्ट स्टेटमेंट शोधा, एवढंच डायरेक्शन यायचं, बाकी काय डायरेक्शन नाही आहे. शोधूया मग खाली. पहिलं, ई श्रम पोर्टल इज द वेब पोर्टल फॉर क्रिएटिंग अ नॅशनल डेटाबेस ऑफ अनऑर्गनाइज्ड वर्कर्स विच विल बी सीडेड विथ आधार. ई श्रम हे पोर्टल जे आहे ते अनऑर्गनाइज्ड सेक्टरसाठी त्या वर्कर्सच्या नोंदणीसाठी पोर्टल डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल केला आहे, असं याच्यामध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळते. नॅशनल डेटाबेस ऑफ अनऑर्गनाइज्ड सेक्टर हा आहे असं याच्यामध्ये सांगितलं. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. याच्यावरती एडिटोरियल पण आपण डिस्कस डिटेलमध्ये केलेलं आहे. हे पहिले स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं काय विचारले, द US हॅज जॉईन्ड विथ द UK अँड ऑस्ट्रेलिया टू अनाऊन्स ए न्यू ट्रायलॅटरल सेक्युरिटी पार्टनरशिप, द AUKUS. हे AUKUS विषयी आत्ताच बघितलं होतं, त्यामुळे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. US हे जॉईन झाला आहे UKला आणि ऑस्ट्रेलिया, कशासाठी, AUKUS हा ग्रुप डेव्हलप करण्यासाठी, ट्रायलॅटरल ग्रुप स्थापन करण्यासाठी, डेव्हलप नाही स्थापन करण्यासाठी. म्हणून हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. मग आपल्याला काय शोधायचं आहे, तर आपल्याला करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. मग हे दोन्ही पण करेक्ट आहेत, मग उत्तर काय असणार, बोथ 1 and 2 हे आपलं ॲन्सर असणार आहे. समजते तुम्हाला. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते ए हे उत्तर आपलं असलेलं पाहाव्यास मिळते. समजते. याच्यापैकी एक जर तुम्हाला माहिती असेल तर मग कॅन्सलेशन आपले मेथड वापरायची. समजा दुसऱ्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात, पहिलं तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. मग आता पहिलं 100% माहिती पाहिजे, पण तुम्हाला पहिलं माहिती असेल तर मग उत्तरात एक तर 100% येणार आहे. मग एक नसणार, कॅन्सल करायचं. ओनली 2 मध्ये एक नाही, कॅन्सल झालं. नायदर 1 नॉर 2 मध्ये एक पण नाही, 2 पण नाही, त्यामुळं डी पण कॅन्सल झालं. मग उत्तर दोन्हीपैकी ए किंवा बी पैकी एक असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. म्हणजे 50% तुमचं ॲन्सर चुकण्याची पॉसिबिलिटी आहे, प्रोबॅबिलिटी जी आहे ती 50% कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. याला आपण कॅन्सलेशन मेथड, आणि यालाच अशाच पद्धतीला आपण काय म्हणतो, लॉजिकवरती ॲन्सर सोडवणे, लॉजिकवरती क्वेश्चन सोडवणे. समजते तुम्हाला. पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन कोणता आहे ते बघूयात. पुढचा क्वेश्चन डायरेक्शन पहिल्यांदा वाचू. त्याच्यामध्ये काय सांगितले, विच इज ऑर आर द करेक्ट स्टेटमेंट ऑफ स्टेटमेंट्स अबाउट ICDS स्कीम. ICDS स्कीम काय आहे, तर ती स्कीम आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम आहे ती, आणि ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून लॉन्च केली, आपण बघितलं होतं ऑलरेडी. मग त्याच्यापैकी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे हे शोधायचं आहे, आणि चूज द कोड गिवन बिलो. हे डायरेक्शन झालं. म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे, ICDS या स्कीमविषयी करेक्ट स्टेटमेंट कोणतं हे शोधायचं आहे. मग पहिलं बघू आपण. ICDS इज ए, हे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस याचा लॉंग फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. ICDS इज ए गव्हर्नमेंट प्रोग्राम इन इंडिया ऑपरेटिंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. हा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ऑपरेट होतो. करेक्ट आहे स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय, ICDS प्रोव्हाइड्स न्यूट्रिशनल मील्स, प्री स्कूल एज्युकेशन, प्रायमरी हेल्थ केअर, इम्युनायझेशन, हेल्थ चेकअप्स.
यांच्याकडून ज्या ICDS स्कीमच्या अंतर्गत ह्या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात असं याच्यामध्ये सांगितलं आहे. करेक्ट आहे हे दुसरं पण स्टेटमेंट. मग तिसरं स्टेटमेंट काय आहे? दी स्कीम ऑल्सो प्रोव्हाइड रेफरल्स सर्व्हिसेस टू चिल्ड्रन्स अंडर 6 years ऑफ एज अँड देअर मदर्स. 6 वर्षांपेक्षा लहान मुलांना याच्यामध्ये विशेष करून सुविधा पुरवल्या जातात, त्यांच्या मातांना सुद्धा याच्यामध्ये सुविधा पुरवल्या जातात असं याच्यामध्ये सांगितलं आहे. हे तिसरं पण स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आपल्याला शोधायचं काय? तर करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. मग पहिलं करेक्ट आहे, दुसरं करेक्ट आहे, तिसरं करेक्ट आहे, म्हणजे सर्व स्टेटमेंट करेक्ट आहेत. म्हणजे आन्सर काय असणार आहे आपलं? ऑल ऑफ दी अबाव. आणि याच्यापैकी कन्फ्यूज असाल तर तुम्ही काय कराल? 100% काय कराल की कॅन्सलेशन पद्धतीचा वापर कराल, म्हणजे तुमच्या लॉजिकचा यूज कराल. जेवढं तुमचं नॉलेज आहे त्याच्यातून कशा पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो त्याचा तुम्ही प्रयत्न सुरू कराल. समजते? पुढचा महत्त्वाचं क्वेश्चन कोणता आहे ते बघूयात. पुढचा क्वेश्चनचं डायरेक्शन बघू काय दिलं आपल्याला. पुढच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्शनमध्ये सांगितले कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट आन्सर. आता इथं करेक्ट आन्सर म्हणले, बरोबर उत्तर शोधा म्हटले, आणि खाली काय म्हणले? विच इज ऑर आर द इनकरेक्ट स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स ऑफ अबाव. म्हणजे वरीलपैकी चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते शोधा म्हणले. आता करेक्ट आन्सर शोधणं वेगळं आणि करेक्ट स्टेटमेंट शोधणं वेगळं किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट शोधणं वेगळं. करेक्ट आन्सरच आपल्याला सगळीकडे शोधायचं असतं. समजतंय? हे काय वेगळं, पण मी मुद्दाम इथं केलं आहे कारण अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये इथंच आपण कन्फ्यूज होतो. इथं आपल्याला काय सांगितलं? इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायला सांगितले, परंतु तुम्ही करेक्ट स्टेटमेंट शोधणार, परंतु इथं करेक्ट आन्सर शोधायला सांगितले, करेक्ट स्टेटमेंट नाही. मग इनकरेक्ट स्टेटमेंट तुम्ही करेक्ट शोधली तर ते करेक्ट आन्सर त्याचं असू शकते. समजते? मग त्याच्यामध्ये पहिलं काय आहे स्टेटमेंट? 45th मीटिंग ऑफ द GST काउन्सिल हॅपन ऑन 17 सप्टेंबर 2021. 17 सप्टेंबर 2021ला झालेली मीटिंग ही 45वी मीटिंग होती GST काउन्सिलची. करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर पुढचं काय? मुल्ला मोहम्मद हसन अकुंद इज द ॲक्टिंग आहे इथं, ॲक्टिव्ह नाही, ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर ऑफ तालिबान अफगाणिस्तान गव्हर्नमेंट. म्हणजे ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर जो आत्ताचा आहे अफगाणिस्तान गव्हर्नमेंटचा तो मुल्ला मोहम्मद हसन अकुंद आहे असं याच्यामध्ये सांगितले. करेक्ट स्टेटमेंट आहे. इथं फक्त ॲक्टिव्ह नाही, चुकून झाले, ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर आहे ते. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत दिलेले आपल्याला, परंतु आपल्याला काय शोधायचं आहे? इनकरेक्ट स्टेटमेंट. मग दोन्हीही करेक्ट स्टेटमेंट आहेत, म्हणजे दोन्हीपैकी एकही स्टेटमेंट इनकरेक्ट नाही, म्हणून आन्सर काय येणार? नायदर 1 नॉर 2. हे आपलं आन्सर असलेलं पाहाव्यास मिळते, म्हणजे बी आन्सर आहे आपलं. समजते? आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर शोधणं वेगळं आणि करेक्ट स्टेटमेंट किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट शोधणं वेगळं, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. याच्यासाठी अशा पद्धतीचा क्वेश्चन मी फॉर्म केलेला इथं तुम्हाला पाहाव्यास मिळतो. पुढचं महत्त्वाचं क्वेश्चन कोणतं आहे बघूयात. पुढचा क्वेश्चन आहे त्याचं डायरेक्शन आपण रीड करूयात. अकॉर्डिंग टू NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, त्याच्या रिपोर्टनुसार, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टनुसार विच ऑफ द करेक्ट स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स बिलो, खालीलपैकी करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत ते शोधायचं आहे आपल्याला. समजते? करेक्ट स्टेटमेंट कोणते आहे ते शोधायचं आहे. चूज द फॉलोइंग कोड आणि खालील जे कोड दिलेत ते शोधून करेक्ट आन्सर अटेम्प्ट करायचं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट बघू. 28% जम्प इन फायलिंग ऑफ केसेस इन 2020. 2020मध्ये 28% केसेस ज्या फाईल होणार आहेत त्या वाढलेल्या आहेत असं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. करेक्ट स्टेटमेंट आहे. क्राईम अगेन्स्ट वुमेन डीप बाय 24% इन 2020 ॲज कम्पेअर टू 2019. 2020 या वर्षामध्ये 2019च्या कम्पेअरमध्ये 2020चं आणि 2019 या वर्षांचं कंपॅरिझन केलं तर 2020मध्ये महिलांच्या अगेन्स्ट होणारे क्राईम जे आहेत ते 24% कमी झालेत असं या रिपोर्टमध्ये सांगितलं. हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. पहिलं आणि दुसरं करेक्ट झालं स्टेटमेंट. आता तिसरं स्टेटमेंट बघू. सायबर क्राईम्स सी 55% राईज इन 2020. 55% सायबर क्राईम जे आहेत ते 2020मध्ये वाढलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात असं या स्टेटमेंटमध्ये सांगितले. हे सुद्धा करेक्ट आहे स्टेटमेंट, म्हणजे स्टेटमेंट 1, 2, 3 हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट असलेले आपल्याला पाहास मिळतात. आणि आपल्याला सुद्धा करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे, म्हणजे आपला कुठला कोड म्हणजे कुठला आन्सर बरोबर असणार? ऑल ऑफ दी अबाव हे आन्सर आपलं बरोबर असणार. समजते? म्हणजे उत्तर आपलं सी आहे. पुढचा क्वेश्चन ब्रिक्स विषयी विचारला गेला आहे. आता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ब्रिक्स. ब्रिक्स म्हणजे काय? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. हे झाले, याच्याविषयी स्टेटमेंट असणार आहे, ऑलरेडी झाले आपलं. आणि चूज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ स्टेटमेंट्स अबाव. वरीलपैकी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते शोधायचं आहे.
ब्रिक्स फाउंडेड फॉर नॉन पॉलिटिकल पर्पज. आता हे इथं सांगितलं की नॉन पॉलिटिकल पर्पजसाठी याची स्थापना झालेली आहे. हे करेक्ट स्टेटमेंट आहे का? नाही. याची पॉलिटिकल पर्पजसाठी स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. हे पहिलं झालं, म्हणजे पहिलं इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला शोधायचं आहे करेक्ट स्टेटमेंट. पहिलं तर गेलं. आता पहिल्यावर जर आन्सर शोधायचं झालं तर पहिलं असणार आपलं आन्सर नसणार आहे. मग याच्यात 1 दिलं आहे, हे आन्सर नसणार आहे आपलं. याच्यात 1 दिलं आहे, हे आन्सर आपलं नसणार आहे. बरोबर आहे. आणि ऑल ऑफ द अबावमध्ये 1 दिलं आहे, याचं आन्सर आपलं, हे आन्सर आपलं अजिबात नसणार आहे. म्हणजे आन्सर आपलं काय असेल? नन ऑफ दी अबाव. समजलं? म्हणजे हे एकच फक्त जरी तुम्हाला माहिती असलं तरीसुद्धा तुम्ही आन्सर करेक्ट अटेम्प्ट करू शकताय. पुढे सांगतो तुम्हाला कसं काय बरोबर आहे. पुढे सांगितलं इथं ब्रिटन, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आर द मेंबर कंट्रीज. आता याच्यामध्ये कन्फ्युजन एक आहे, ब्रिटन नाही, इथं ब्राझील आहे. म्हणजे दुसरं सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे. आणि पुढं तिसरं काय सांगितलं आहे? फाउंडेड इन जून 2006. जून 2006 मध्ये याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते असं सांगितलं याच्यामध्ये. हे तिसरं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा चुकीचं असलेलं पाहाव्यास मिळते. कारण का? तर जून 2006 मध्ये नाही तर सप्टेंबर 2006 मध्ये ब्रिक्सची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? त्यामुळं तिन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये चुकीची दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि आपल्याला शोधायचं काय? तर करेक्ट स्टेटमेंट म्हणजे बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे ते शोधायचं आहे. मग तिन्हीपैकी एकही बरोबर नाही, म्हणून नन ऑफ दी अबाव. आता इथं काय बघितलं आपण? तर आपल्याला 30%च फक्त इन्फॉर्मेशन, 30%च्या जवळपासच इन्फॉर्मेशन फक्त असताना सुद्धा याचा आन्सर आपण करेक्ट शोधू शकत होतो. जसं तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटवरून आन्सर काढून दाखवलं होतं, त्याला आपण काय म्हणतो? कॅन्सलेशन मेथड म्हणतो. ही मेथड खूप उपयोगाची आहे. म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये आपण क्वेश्चनवरती काय डिस्कस डिटेलमध्ये बघितलं नाही, आपण क्वेश्चन कसा सोडवायचा हे बघितलं. समजते? जेणेकरून तुमच्यामध्ये टेक्निक डेव्हलप होईल की तुमचं जेवढं नॉलेज आहे तेवढ्यात कशा पद्धतीनं आपण मार्क्स खेचून आणू शकतोय ना, ते याच टेक्निक, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टेक्निक्समधूनच मार्क्स आपण खेचून आणू शकतोय. तुम्हाला 100% नॉलेज असण्याची गरज यूपीएससीला पण, यूपीएससीची पण अशी डिमांड नाही की तुम्हाला 100% खूप PhD लेवलचं नॉलेज असावं. सिलेबस बघितलं तरी समजते की आयोगाला पण अशा पद्धतीचं तुमच्याकडून अपेक्षा नाही की तुम्हाला सगळ्याच गोष्टीचं सगळंच नॉलेज असायला पाहिजे. समजते? मग तसं असतं तर इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अपेक्षित असलं असतं तुमच्याकडून, पण तसं नाही. तिथं फक्त पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते तुमची. त्याच्यामध्ये काय आन्सर तुम्हाला येतात, काय येत नाही येत. समजते? तुमची पर्सनॅलिटी आयोगाच्या पद्धतीनं असायला पाहिजे. तुम्ही किती नॉलेजेबल आहे हे आयोगानं सिलेबसमध्येच दिले. म्हणजे तुम्ही किती नॉलेजेबल असायला पाहिजे हे आयोगानं सिलेबसमध्येच दिले. तेवढं तुमच्याकडे नॉलेज असलं ते मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त क्वेश्चन सोडवत असतो ना त्यावेळेस आपला किती अभ्यास झाला नाही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा आपला जेवढा अभ्यास झाला आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून आपण क्वेश्चन सोडवणं गरजेचं असतं. समजते तुम्हाला? जेवढ्या नॉलेज आपल्याला आहे तेवढ्यात त्याचा आन्सर आपल्याला कसं काढता येईल अशा प्रकारच्या टेक्निक डेव्हलप करणं गरजेचं आहे. अभ्यास तर रोज तुम्ही करतायच, रोज तुमचं नॉलेजमध्ये भर देतायच, परंतु ज्यावेळेस क्वेश्चन सोडवायला जाताय तुम्ही, म्हणजे तुम्ही परीक्षेला जाताय ना, त्यावेळेस तुमच्याकडे जेवढं नॉलेज आहे त्याचा कशा पद्धतीनं 100% यूज करायचं हे फक्त डोक्यात पाहिजे. माझं हे राहिलंय, एवढा पोर्शन राहिलेलं राहिलं आता. समजतंय तुम्हाला? जेवढं नॉलेज आहे तेवढ्यावर कशा पद्धतीनं मी मेरिटमध्ये येऊ शकतो हा फक्त विचार करणं गरजेचं आहे. त्यालाच आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो. समजते तुम्हाला? आणि त्याचा कसा यूज करायचा हे कॅन्सलेशन मेथड तुम्हाला सांगितली, क्वेश्चन कसा वाचायचा हे सांगितलं. त्याच्यावरून बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना भरपूर नॉलेज असतं पण त्यांची क्वेश्चन रीड करण्याची पद्धत चुकीची असते आणि अशा प्रकारच्या स्किल त्यांना माहितीच नसते. त्यांना वाटते की 100% आपल्याला नॉलेज असलं तरच आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करता येतो, परंतु असं काय नसतं. 100% टॉपरला जर विचारलं त्याला 100% नॉलेज नसतं, कारण 100% नॉलेज असूच शकत नाही. कुठला सब्जेक्ट संपत नाही. घटनेमध्ये प्रत्येक वेळेस बदल होत आहेत, प्रत्येक वेळेस तुम्हाला नॉलेज असतं अशातला भाग नाही. इतिहासात नवीन नवीन वारंवार शोध लागत आहेत. हरप्पन संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळे शोध लागत आहेत. मग त्या इन्फॉर्मेशनमध्ये वारंवार बदल होत असतात. याचा अर्थ तुम्हाला हिस्ट्री 100% माहिती असं होत नाही ना. समजते? त्यामुळं तुम्हाला मी याच्या अगोदरचे एक लेक्चर अभ्यास कसा करायचा असतो याच्यावरती एक लेक्चर घेतलं होतं, सातत्य कसं डेव्हलप करायचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आपल्याला संन्यासी व्हायचं नाही, आपल्याला UPSCच्या लायक व्हायचं आहे, MPSCच्या लायक व्हायचं आहे की त्यांनी आपल्याला सर्व्हिसमध्ये घ्यावं. एवढंच करायचं आपल्याला. समजते तुम्हाला? मग आता तुम्हाला याच्यामध्ये आपण काय केलं आजच्या लेक्चरमध्ये की क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात याच्यापेक्षा क्वेश्चन अटेम्प्ट कशा पद्धतीने करायचं याच्यावरतीच जास्त तुम्हाला मी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते प्रॅक्टिकल घेऊन प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे जर तुम्ही आता बघत असाल ना तर मला वाटतं तुमचं MCQs बद्दलचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील.
समजते. MCQची एक भीती असते की कसा जरी अटेम्प्ट केला तर मला चुकीचाच अटेम्प्ट होतोय. त्याला कारण हे की कारण त्याला दोनच आहेत. एक तर तुम्हाला क्वेश्चन रीड करायची पद्धतच आणखी कळली नाही, आणि दुसरं काय झालं तर तुम्हाला अप्रोच जे तुमचा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा आहे, स्किल जे पाहिजे ना क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी, ते स्किलच तुमचं डेव्हलप झालं नाही. समजते. मग स्किल आता याच्यात स्किल कशा पद्धतीचं तुमच्याकडे असायला पाहिजे आणि क्वेश्चन नेमका रीड कसा करायचा, क्वेश्चनकडे बघण्याचा अप्रोच तुमचा कसा असायला पाहिजे, हे सगळं मी एवढ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितले. आणि आणखी आपण MCQवरती डिस्कस आता इथून पुढे करत राहणार आहोत. समजते. परंतु हे जे आजचं लेक्चर आहे ते माझ्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे लेक्चर टाळून तुम्ही MCQ सोडवायचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला मी सांगायच्या अगोदर ह्या टेक्निक वगैरे सामान्य गोष्ट असेल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही खूप महान आहात असं मी समजेन. कारण याच टेक्निक्समुळं प्री क्रॅक व्हायचे चान्सेस वाढतात. आणि जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर मग तुमच्या एवढं भाग्यवान तुम्हीच आहात. कारण आज तुम्हाला खरी टेक्निक कळली की क्वेश्चन कशा पद्धतीनं अटेम्प्ट करत असतात. आणि याच्यापेक्षा तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन आणखी काय असेल, तुमच्या स्वतःच्या टेक्निक असाल, तुमच्या स्वतःच्या टेक्निक्स तुम्ही डेव्हलप केलेल्या असतील MCQ सोडवण्याच्या, आन्सर रायटिंगची एक वेगळी टेक्निक्स आहे, त्याच्यावरती एक वेगळं लेक्चर मी बनवेनच, त्याच्यावरती एक वेगळं डिस्कशन आपण ठेवूयाच. आणि टेलिग्रामचा ग्रुप मी फॉर्म केला आहे, त्याच्यामध्ये आपण काही कालांतरानं आन्सर रायटिंग एकमेकांचे आपण चेक करणार आहे. मी पण त्याच्यामध्ये आन्सर राईट करून त्याच्यामध्ये अपलोड करीन. तुम्ही पण त्या ग्रुपवरती टेलिग्रामला नसाल जॉईन तर जॉईन व्हा, म्हणजे तुम्ही पण तिथं तुमचा आन्सर, आपण एकमेकांचा आन्सर चेक करू शकतोय. समजते. आणि त्याच्यातून स्टँडर्ड आन्सर कसा असायला पाहिजे हे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती नॉलेज असण्याची गरज आहे, किती रायटिंग स्किल असण्याची गरज आहे. समजते. मेन्सचा जर आपण विचार केला तर ते सगळं तुमच्या रायटिंगवर डिपेंड आहे. तुम्ही रायटिंग कसं करताय आणि क्वेश्चनला अनुसरून उत्तर कसं लिहिताय, आणि तुमच्या आहे ह्या नॉलेजमधलं क्वेश्चनला अनुसरून कसं लिहिताय, हे सगळं हा सगळा फंड आहे तिथं. टायमिंगमध्ये राईट करणं आणि योग्य इन्फॉर्मेशन राईट करणं हा सगळा फंड आहे. त्याच्यावरती एक दिवशी आपण वेगळं बोलूया. पण आत्ता टार्गेट आपलं काय MCQचं आहे. MCQजमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन या सिरीजमध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनविषयीच बोलूया. आणि याच्यामध्ये एक्सपर्ट आपल्याला व्हायचं असेल ना तर वारंवार आणि भरपूर सराव करणं गरजेचं आहे, तरच आपण याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतो. समजते. आणि ते जसं तुम्ही फॉलो करत जाल नाही तसं तुम्ही एक्सपर्ट होत जाल. आणि तुम्ही स्वतःसुद्धा जास्तीत जास्त MCQज रोज 10 जरी तुम्ही MCQज इंटरनेटवरून वगैरे वगैरे काढून जरी रोज सॉल्व्ह केले ना तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. कुठलंही MCQ सोडवत असताना त्या सब्जेक्टचा माझा अभ्यास झाला नाही, अभ्यास झाल्यावर मी MCQज बघेन, हे असले मेंटॅलिटी काढून टाका. ही निगेटिव्ह मेंटॅलिटी. तुमचा अभ्यास असो नसो, तुम्हाला क्वेश्चनमधून अभ्यास होईल ना. आता समजा ब्रिक्स विषयीचा अभ्यास झाला नाही, मी तर आन्सर सांगितलं तुम्हाला, मग हे स्टेटमेंट तिन्ही जरी बरोबर आहे असं सांगितलं, ही तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत म्हणजे काय, ही ब्रिक्स विषयीची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर आता ब्रिक्सवरती इथून पुढे क्वेश्चन जर विचारला तुम्हाला तर तुमच्या तो क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस कमी झाले ना. म्हणजे MCQज तुम्ही अटेम्प्ट करताय म्हणजे त्याचा अभ्यासच तुम्ही करताय, हे लक्षात राहू द्या. समजते. प्रत्येक सब्जेक्ट झाल्यानंतर MCQ सोडवतो, सब्जेक्ट कधी संपत नाही. मग तुमची MCQची वेळ कधीच येणार नाही आणि तुम्ही मग MCQचा प्रॅक्टिस नाही झाली, प्री क्रॅकच होणार नाही. समजते. हे बेसिक फंडे आहेत, हे बेसिक फंडे लक्षात ठेवा. थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात राहू द्या. रोज 10 क्वेश्चन सोडवा, प्री एक्सपर्ट तुम्ही होताय. समजते. आणि जर क्वेश्चन नाही सोडवले तर तुम्हाला कळणारच नाही की नेमका कशावर भर द्यायचा आहे. आणि किती जर नॉलेज असलं तर तुम्हाला आता कळलं असेल एवढ्या क्वेश्चनमध्ये की स्किल पाहिजे, एक वेगळं स्किल पाहिजे बरोबर अटेम्प्ट करायला. आणि ते स्किल तुम्ही सराव केल्याशिवाय डेव्हलप होत नाही. ते जे लॉजिक आहे ते तुम्ही सराव केल्याशिवाय डेव्हलप होत नाही. समजते तुम्हाला. त्याच्यासाठी भरपूर MCQचा सराव करा. आणि करंट बेस्डचे MCQज तर मी प्रत्येक 3-4 दिवसाला टाकतच जाईन, आता अपलोडच करत जाईन, त्याचा काही प्रश्नच नाही. आणि बाकी तुम्ही मग दृष्टी IAS आहे, विजन IAS आहे, भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, इन्साईट आहे, असे भरपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. ते सुद्धा करंट अफेअर त्यांच्या साईटवर टाकत असतात रोज. महिन्याचं करंट अफेअर पण त्यांचं येतं, तिथून सुद्धा तुम्ही MCQज घेऊन, हे माझे MCQज आहेत त्याच्यामध्ये ते ॲड करून असे भरपूर MCQज जरी सोडवत राहिले तर करंट अफेअरमध्ये बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. समजते. ते तुमचं जवळजवळ पाठ होऊन जाईल. त्यामुळे त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तर तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. कारण त्याच्यामुळे एक लॉजिक डेव्हलप होणार आहे, एक त्याच्याबरोबर MCQ सोडवण्याचा सराव होणार आहे. समजते तुम्हाला. म्हणजे आजच्या सिरीजमध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं काय बघितलं आपण, क्वेश्चन बघितले नाहीत आपण, क्वेश्चन कसं सोडवायचं हे टेक्निक बघितली आज. समजते. आता इथून पुढे आपण वारंवार तशा पद्धतीनं MCQ सोडवतच जाणार आहोत.
त्यामुळे हे जे मी सांगितले प्रॅक्टिकलमध्ये हे फॉलो करून बघा, तुम्हाला रिझल्ट नक्की येईल. 10पैकी 2 क्वेश्चन तुमच्या बरोबर येत असतील तर 10पैकी आता 5-6 क्वेश्चन बरोबर यायला सुरुवात होईल. समजते ना, अगोदरपासून तुम्हाला माहिती असेल हे तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा बेटर काहीच असू शकत नाही माझ्या मते. समजते तुम्हाला. त्यामुळे हे फॉलो करा, हे रूल्स फॉलो करा. आणि आणखी तुमच्या अजून काय स्किल्स तुम्हाला वाटतं यात मी अशा स्किलनं सोडवलं तर आणखी बेटर आहे, तर ते सुद्धा डेव्हलप करा. आणि ते MCQचा सराव होत डेव्हलप होत जाईलच, त्यात काही वाद असण्याचं कारण नाही. आज एवढेच MCQs होते. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.